आज आहे ना आपण करतोय फ्राईड राईस. म्हणजे फ्राईड राईस म्हणजे काय, आता हे रात्रीचा भात जास्त झाला होता, रात्री कुणी जेवलं नाही, तर तो भात आहे ना सकाळी ना मोकळा करून घेतला. त्याच्यासाठी काय काय लागते ते पहा: लाल तिखट, जिरं, मीठ, शेजवान फ्राईड राईस मसाला होता तो घेतलाय, त्याने अजून छान फ्लेवर येतो. मटार, हे कोबी घेतला भरपूर उभा चिरून घ्यायचा, हिरवी मिरची घेतली उभी चिरून, कांदा घेतला उभा चिरून, आणि टोमॅटो पण उभं चिरून घेतले. याचा उद्देश काय, दिसायला छान दिसतं आणि शिजतं पण पटकन. खूप छान लागतो असा भात. तेल टाकून घ्या. भात उरला ना तर लसणाच्या फोडणीच्या ऐवजी कधीतरी असा पण करून पाहायचा. गरम झाल्यावर जिरं टाकलं, तेल गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरचीचे काप टाकले, ते उभे चिरून घेतलेले होते. आता याच्यात कांद्याचे स्लाइस टाकल्या, कांदा थोडासा परतून घ्यायचा. आता हे वाटाणे आहेत ना, हिरवेच आहेत, पण मी स्टोअर करून ठेवले ते मटार नाही का, ते आता फ्रीजरमध्ये तेच आहेत. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे थोडं पाणी सुटून आहे ना लवकर शिजेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या लक्षात ठेवायच्या. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आता ह्याच्यात आहे ना कोबी टाकून घेतला, उभा चिरून घेतलेला आहे कोबी. परतून घ्यायचा चांगला. कोबी टाकला, थोडासा गॅस मोठा करायचा. हे टोमॅटो टाकलं. ह्या टोमॅटोने ना थोडंसं ओलसरपणा येतो आणि म्हणजे एकदम असं नाही का कोरडा कोरडा पण नाही होत, चांगला फ्लेवर येतो भाताला. टोमॅटो टाकलं की थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो थोडंसं लगेच शिजतं. हे सगळं एकत्र केलं. आता ह्याच्यात तिखट आणि मीठ पण टाकून घेतलं. शेजवान मसाला टाकून घ्यायचा. हा शेजवान फ्राईड राईस मसाला आहे हा नसेल तर मॅगी मसाला टाकला तरी चालेल, पण शक्यतो हा टाकला थोडासा फ्लेवर वेगळा येतो, अजून छान येतो. ते काही झालेलंच आहे. त्याच्यात आता हे मोकळा केलेला भात टाकून द्यायचा. आणि सगळ्या बाजूने नीट हलवून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ते राहिलेला पण टाकून घेतला मी. आता हे सगळं मिक्स करून झालं आणि थोडंसं मोठ्या गॅसवर चांगलं परतून खाण्यासाठी तयार.